शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा ज्ञानाचे भांडार। शाळा सुंदर सुंदर शाळा ज्ञानाचे भांडार। शाळा सुंदर सुंदर शाळा। नमस्कार, आज 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो। तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते। ते बालदिन साजरा करण्यासाठी जमलेला आहोत। नमस्कार, आज बालदिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला। ते आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते। त्यांना छोटे मुले खूप आवडत होते, म्हणून छोटे मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत होते। म्हणून हा जन्मदिवस बालदिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो। भारताचे पहिले पंतप्रधान होते। त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला। त्यांना लहान मुले खूप आवडत, म्हणूनच दरवर्षी जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते। त्यांचे जन्म 14 नोव्हेंबर। Everyone, my name is Anushka and I study in class 3. Pandit Jawaharlal Nehru was a great leader. He was born on 11 November 1889. His father name was Motilal Nehru. His mother name was Swarup Rani. He played a very important role to get India free. Thank you. 14 नोव्हेंबर जन्मे भारत माँ के दुलारे थे। भारत तेरे प्रधान तेज देणारा व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शुद्ध छाया देणारे माझे गुरुजन आणि चंद्राप्रमाणे चमकणारे माझ्या मित्र मैत्रिणींना, आज मी तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी छोटेसे भाषण सांगणार आहे। ते तुम्ही शांतरित्या ऐका अशी माझी नम्र विनंती। बालदिन साजरा करण्यासाठी जमलाय म्हणजेच की आज आपला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे। तर सर्वप्रथम सर्वांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व बालदिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा। पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला। त्यांना लहान मुले फार आवडायचे आणि त्या भारताचे पहिले पंतप्रधान होते। हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला। हजारो मुलांचे लाडके ते हजारो मुलांचे लाडके चाचा नेहरू। बालदिन हा लहान मुलांचा आनंदाचा सण आहे। अनेक शाळांमध्ये या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जाते। हा दिवस चाचा नेहरूंचा वाढदिवस असतो। या दिवशी चाचा नेहरूंचा वाढदिवस असतो। त्यांना लहान मुले व गुलाबाची फुले खूप आवडायची। त्यांच्या नेहमी पोटावर गुलाबाचे फुल असायचे। उत्साहाचे प्रतीक असते सभोवतालची लहान मुले। उत्साहाचे प्रतीक असते सभोवतालची लहान मुले। चैतन्याचा वारसा देती दरवळणारी हसरी मुले। चैतन्याचा वारसा देती दरवळणारी हसरी मुले। आज 14 नोव्हेंबर आणि आज आहे बालदिन। हा दिवस संपूर्ण भारतभर बालदिन म्हणून साजरा केला जातो। सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर। शाळा सुंदर